दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप इथं शेततळ्यात बुडून 2 मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी 4च्या सुमारास घडली। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप इथं शेततळ्यात बुडून 2 मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली। या घटनेमुळे संपूर्ण मंद्रुप गावावर शोककळा पसरली। समर्थ मोहन चव्हाण वय 13 आणि ओंकार रमेश चव्हाण वय 12 अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावं आहेत। मंद्रुप येथील नाईकनगर तांड्यावर मोहन थावरू चव्हाण, रमेश महादेव चव्हाण हे त्यांच्या कुटुंबासह राहण्यास आहेत। समर्थचे वडील मोहन चव्हाण हे आपल्या पत्नीसह बाहेरगावी गेले होते, तर ओंकारचे वडील रमेश हे मजुरी करून घरी आले होते। रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास समर्थ आणि ओंकार हे दोघेजण नाईकनगर तांड्यात खेळत होते। त्यानंतर ते ओंकार चव्हाण, समर्थ चव्हाण, मोहन चव्हाण यांच्या नाईकनगर तांड्याच्या पुढं असलेल्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते। सायंकाळी 6:30 वाजले तरी दोन्ही मुलं घरी परत आली नाहीत। त्यामुळं ओंकारचे आईवडील आणि घराशेजारीच राहणारे शिवाजी बाळासाहेब चव्हाण, भाऊजय शालनबाई थावरू चव्हाण असे सर्वजण समर्थ आणि ओंकार यांचा तांड्यात तसंच परिसरात शोध घेतला, मात्र ते मिळून आले नाहीत। यावेळी तेथील लहान मुलांनी समर्थ आणि ओंकार हे शेताकडे गेल्याचं सांगितलं। त्यामुळं सर्वजण शेताकडे गेले। यावेळी शेततळ्याजवळ डोक्यावरील टोपी, अंगातील कपडे आणि चप्पल दिसून आली। यावेळी सर्वांच्या काळजाचा ठोका वाढला। शेततळ्यामध्ये समर्थ आणि ओंकार दोघेजण पाण्यावर तरंगत असल्याचं दिसून आलं। लगेच त्यांना पाण्याबाहेर काढून खाजगी वाहनातून उपचारासाठी बेशुद्ध अवस्थेत मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं। डॉक्टरांनी समर्थ आणि ओंकारला तपासून ते दोघे उपचारापूर्वीच मृत झाल्याचं सांगितलं। या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, हेड कॉन्स्टेबल माजिद शेख, सचिन मसलखांब, संदीप काळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली। या घटनेमुळं संपूर्ण मंद्रुप गावावर शोककळा पसरली आहे। समर्थ यावर्षी जून महिन्यात इयत्ता 8वीला जाणार होता। तो येथीलच महात्मा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होता, तर ओंकार हा यावर्षी 7वीला जाणार होता। तो येथीलच लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होता। समर्थ आणि ओंकार हे दोघंही शांत, मितभाषी, मनमिळाऊ आणि अभ्यासू मुलं होती। या दोघांच्या निधनामुळं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।